बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय? शरद पवारांचे शब्द त्यांनाही मातोश्रीवर रोखलं होतं. उद्धव ठाकरेंनी 2 दिवस बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ केला, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केला होता. यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रामदास कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या दाव्याला शरद पवारांचा हवाला दिला आहे. 54 वर्ष मातोश्रीमध्ये राहिलेला मी माणूस असं का बोलतो, याचा उद्धव ठाकरेंनी विचार करण्याची गरज आहे. अंबादास दानवे वगैरे यांना मी निवडून आणलेलं आहे. ते मला बाळासाहेबांनी शिवसेना काय शिकवणार? बाळासाहेब माझे दैवत आहेत. आजही मी त्यांच्या पूजा करतो. परंतु माझ्यासारख्या ज्येष्ठ माणसाला हे काय बोलावं लागतंय, याचा विचार करण्याची गरज आहे. मी ठामपणे सांगतो, 2 दिवस शिवसेना प्रमुखाच्या बॉडीचा छळ उद्धव ठाकरेंनी केला. हे मी जबाबदारीने सांगतोय. आमची नार्को टेस्ट करा, खरं बाहेर येईल. मी मातोश्रीमध्ये जाऊन उद्धवजींना म्हटलो की शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, कारण आमचं ते दैवत आहे. त्यावेळी ते म्हणाले, त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवले आहेत. हा आमच्या दोघांमधला संवाद आहे. आता त्यांनी महाराष्ट्राला सांगावं, बाळासाहेबांच्या हाताचा ठशाचा उपयोग तुम्ही कशासाठी केला, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. 2 दिवस मातोश्रीवरती कोणालाही एंट्री नव्हती. जेव्हा बाळासाहेबांचा मृत्यू झाला तेव्हा डॉक्टरांनी जाहीर करणे गरजेचं होतं, परंतु मला जाहीर करायला लावलं. मी लोकांसमोर गेलो. मी मर्द माणूस आहे, घाबरणारा माणूस नाही. रामदास कदम पुढे जाऊन म्हणाले की उद्धव ठाकरे आज ज्या पद्धतीने बोलत आहेत तसे ते नाही. वाघाची कातडी पांघरलेला हा लांडगा आहे. त्यामुळे मी बोलून गेलो. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहे. उद्धवजींनी मला उत्तर द्यावे. मी बोलायला तयार आहे. मी जर बोलायला लागलो तर मातोश्रीवर थरर कापेल. माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठपणे दिवस काढले आहेत. हजारो वेळा बाळासाहेबांनी माझा पाठ थोपटले आहे. त्यांच्या बाबतीत जर असं घडलं असेल तर ही गंभीर बाब आहे. मी जे बोलले त्यावर मी ठाम आहे, बदलणार नाही. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.